महिलांना आणि मुलींना मी एक गोष्ट नेहमी सांगेल, की खूप प्रॉब्लेम्स जरी आले, कारण की मी जर माझे प्रॉब्लेम सांगितले ना, तर ते खूप मोठे प्रॉब्लेम्स होतील आणि मला ते शेअर नाही करायचे. मला हे शेअर करायचंय, की एक महिला ही खूप सक्षम असते. तिला ॲक्चुअली कोणाची गरज नसते आणि तुमची एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिफिकेशन असते. भलेही तुम्ही लग्न केलंय, तुमचे हसबंड आहेत, सगळे आहेत, पण तुम्ही जन्माला एक इंडिव्हिज्युअल महिला म्हणून आलेले आहेत. ते कधीच विसरू नका. तुम्हाला जर वाटलं ना, की मला हे करायचं, तुम्ही करू शकतात. नमस्कार, मी अभिलाषा वर्तक, झुंझुरके, सामाजिक कार्यकर्ती. अ, माझ्या लाईफबद्दल जर बोलायचं झालं, तर लहानपणापासून आमची जी लाईफ होती, म्हणजे आमचा जो प्रवास होता, तो इतका सोपा प्रवास नव्हता. आम्ही 10 बाय 10च्या खोलीमधून लहानाचे मोठे झालो आणि आम्ही 3 भावंड आणि मी मधली मुलगी होती. मी लहानपणापासून खूप एक उत्कृष्ट प्लेयर होती, एक मॅरेथॉन रनर होती, सायकलिस्ट होती आणि होती म्हणावं लागेल कारण की तो स्टॅमिना आता राहिलेला नाहीये. पण लहानपणी ती गरिबी जी होती, ते प्रॉब्लेम्स जे होते खूप जवळून पाहिलेले होते. ते अन्नाचा जो प्रॉब्लेम आहे, की बाबा 2 वेळ पोटभर जेवण मिळणं हे किती डिफिकल्ट आहे, ही गोष्ट खूप जवळून मी पाहिलेली होती. आणि त्यामुळे लहानपणी असं वाटायचं, की का कोणतरी एंजल येत नाहीये? का कोणतरी येत नाही आपल्याला हेल्प करायला? किंवा आज आपल्याला काहीतरी वेगळं खायचंय. रोज तो फोडणीचा भात, ती खिचडी किंवा अ, दगदग होणं अन्नाचं, की बाबा आज नीट जेवायला मिळेल की नाही, हे सगळा भरपूर हा एक लहानपणीचा प्रवास होता माझा आणि तो प्रवास करताना मी माझ्या आई-वडिलांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. कारण की त्या प्रवासामध्ये देखील कधीच म्हणजे माझं बॉर्न जर 80s मध्ये होतं, तर तेव्हा पण कधी आम्हाला असं वाटलं नाही, की मुलगा आणि मुली या दोघांमध्ये कधीच माझ्या आई-वडिलांनी भेदभाव केला नाही. तुम्हाला जसं जगायचंय, तुम्हाला जे आवडतं ते करा, पण आमची ही लिमिट आहे. पण ह्या लिमिटमध्ये काय व्हायचं ना, की खूप ड्रीम्स बघायचो, पण समजायचं नाही की काय करायचं. एक स्पोर्ट्समन आहे, मला कधी-कधी वाटायचं की मला पोलिस ऑफिसर बनायचंय, मला हे बनायचंय. परीक्षा कोणत्या द्यायच्या किंवा ह्या सगळ्या बॅकग्राऊंड मिळायचं नाही. हा प्रवास करत असताना खूप वेळा असं वाटलं, की कोणीच आपल्याला सपोर्ट करत नाही. त्या क्षणाला मी डिसाईड केलेलं होतं, की ज्यावेळी मी मोठी होईल, त्यावेळी मला फक्त माझ्यासाठी नाही जगायचंय, कारण की मला लोकांसाठी देखील जगायचंय. असं होतं, की 9वी पासून मी ट्युशन्स घेत होती घरामध्ये. कारण की ट्युशन्स घेणं खूप जास्ती मला भाग होतं. कारण की त्या पैशामध्ये आमचं घर चालत नव्हतं. बाबा पण आमचे काम करत होते, आई काम करायची, मोठी बहीण काम करायची. पण हा प्रवास करता 12वी परीक्षा दिल्यानंतर मी कामाला लागली. ॲज अ काउन्सिलर म्हणून कामाला लागली. मग मी कॉम्प्युटर फॅकल्टी म्हणून कामाला लागली. असं करता मी काम करायची आणि ते काम करताना मी इतरांना मदत देखील करायची. पण इतरांना मदत करताना ना मला असं वाटायचं, की मी एकटी त्यावेळी एकाच व्यक्तीला मदत करू शकेल किंवा जास्तीत जास्त मी दोघांना किंवा 5 जणांना मदत करू शकेल. पण मला माझी पोटेन्शियल माहिती होती, की नाही आपण जास्ती लोकांना मदत करू शकतो. पण ह्या प्रवासामध्ये मी एक गोष्ट लोकांची बघितली, की त्यांना ॲक्चुअलमध्ये अन्नाचं महत्त्वच नाहीये. ते जे खातायत, ते कधी-कधी असं होतं ना, की ते वेस्ट करतायत आणि जेव्हा-जेव्हा कोणतीही व्यक्ती हॉटेलमध्ये बसल्यानंतर अन्न वेस्ट करताना मला दिसायचं, तर मला फार प्रचंड त्रास व्हायचा, की अरे लोकांना अजून ह्या स्टेजमध्ये ॲट द एज ऑफ लाइक 2023 मध्ये देखील लोकांना नीट खायला मिळत नाही. अनेक लोकं उपाशी झोपतायत. इफ वी आर टॉकिंग अबाउट अ बेसिक नीड की फूड, क्लोथिंग आणि शेल्टर हे बेसिक गोष्टी आहेत, तरी सुद्धा त्या बेसिक गोष्टी अजून देखील लोकांना मिळत नाहीये. पण एका साइडला बघितलं तर लोकं अन्नाची नाशाडी पण तीच भरपूर प्रमाणात करतायत. असं होत असताना माझ्या डोक्यात आलेलं होतं, की नाही मला अनेक लोकांपर्यंत पोहोचायचंय. त्यामुळे मी एक फाउंडेशन सुरू केलं, वर्तक वेलफेअर फाउंडेशन. अभिलाषा वर्तक हे माझं YouTube चॅनल आहे. त्यावर मी काय काम करते हे तुम्हाला दिसेल. गोरगरीब मुलं जे असतात त्यांना आपण व्यवस्थित पद्धतीने खायला घातलं पाहिजे. त्यांना चांगले कपडे मिळाले पाहिजेत. त्यांच्या एज्युकेशनसाठी मी त्यांना गाईड करते. असं हे सगळा हा प्रवास आहे. पण हा प्रवास इतका ईझी नाहीये. कारण की ह्याच्यामध्ये मी महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतील, मुलींची काही प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम्स देखील मी त्याच पद्धतीने सॉल्व्ह करते किंवा लोकली काही प्रॉब्लेम्स आले का ते कॉल करतात, की "मॅडम असं-असं झालंय." तर मला कधी-कधी हा प्रश्न पडतो, की फूड, क्लोथिंग एंड शेल्टर जर का हे बेसिक नीड आहे, तर मग अन्न जर आपण म्हणतो, की बाबा प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या तर कायदा आहे, फाईन भरावा लागेल. रस्त्यात थुंकलं तर फाईन भरावं लागेल. मग अन्न वेस्ट केल्यानंतर काहीही कायदा का नाहीये? का तो कायदा नाहीये, की हॉटेलमध्ये तुम्ही बसतायत, जर तुम्हाला एक्स्ट्रा फूड झालं तुम्ही पॅक करा, एखाद्याला गरीबाला द्या, कारण की त्याचा दिवस तुम्ही चांगला बनवू शकतात. तरी सुद्धा लोकं काय करतात, की "हो गया हमारा लेके जाओ."
आणि एक किस्सा तुम्हाला मी सांगते. मी अशीच ट्रॅक पॅन्ट घातलेली होती, टी-शर्ट घातलेलं माझ्या मुलाला मी एका हॉटेलमध्ये नेलेलं होतं. तो म्हणाला, "मम्मा मला पावभाजी खायची मला वॉर्निंग असते नेहमी माझ्या मुलाकडनं, की "मम्मा आज आपण हॉटेलला चाललोय, लोकांच्या ताटात बघायचं नाही. नाहीतर तुला सवय आहे, की तू बघते आणि मग हे अन्न वेस्ट जातं." असंच एका फॅमिलीने भरपूर काहीतरी मागवलं आणि शेवटी त्यांनी पुरी भाजी ज्या होत्या, त्या 4 प्लेट वेस्ट केल्या. म्हणजे त्यांनी त्याला टच पण केलं नव्हतं आणि ते बघून मला खूप त्रास व्हायला लागला, की माझे अनेक लोकं आहेत. माझी मुलं आहेत, माझे अनेक लोकं आहेत, जे खूप उपाशी असतात किंवा त्यांना छान असं चविष्ट खायला मिळत नाही. तर मी तिकडनं मॅनेजरला बोलावलं आणि सांगितलं, "कॅन यू प्लीज डू वन फेवर फॉर मी? हे जे फेकतायत ना, ते मला द्या. मला द्या कारण की माझ्याकडे अनेक अशी लोकं आहेत." त्या माणसाला माझा खूप राग आला. तो म्हणाला, की "नहीं, नहीं, हे असं ये झूठा है, हम नहीं दे सकते." अरे बाबा, जरी ते उष्ट आहे, त्याला हात लावलं नाही, पण अनेक लोकं अशी आहेत, की त्यांना ते देखील खायला मिळत नाही. त्याला मी खूप रिक्वेस्ट केली, तरीसुद्धा त्यांनी त्या 4ही प्लेट माझ्यासमोर डस्टबिनमध्ये टाकल्या, पण त्यांनी ते मला दिले नाही. आणि त्यामुळे मला इतका राग आला, की मी आज ती पुरी आणि भाजी घेतल्याशिवाय या हॉटेलमधून जाणार नाही हे ठरवलं. मी म्हणाली, की जोपर्यंत मला ते मिळत नाही, मी जाणार नाही. लांबून एक आजी मला बघत होती त्या भाजी-पुरीसाठी भांडताना आणि त्यावेळी मी असं ऑइल वगैरे लावून अशी शॅबिली होती, कारण की मी मोस्ट प्रोबॅबली शॅबिलीच असते. तर त्या आजीनी त्यांना सांगितलं, की ती खूप उपाशी आहे. तिला माझ्याकडनं एक भाजी-पुरी प्लेट द्या. कारण की त्यांना कदाचित त्या आजीला असं वाटलं, की ही भिकारी वगैरे असेल आणि 2 दिवसापासून ती उपाशी असेल, तर तिला द्या. त्यावेळी मी आजीला सांगितलं, की "आजी हे माझ्यासाठी नाही, पण माझ्या पाठी माझ्याबरोबर असे अनेक लोकं आहेत, जे उपाशी झोपतायत. मग लोकांना ह्याची जाणीव का नाही आहे? का लोकांना असं वाटत नाही, की कधी-कधी अनवॉन्टेड खातात. एक्स्ट्रा का खातात? एक्स्ट्रा खाणं किंवा डस्टबिनमध्ये फेकणं हे दोन्ही प्रकार एकच असतं. मग आपल्याला का वाईट वाटत नाही? मी 23 वर्ष जॉब केला. जॉब करत असताना देखील मला कधी हॅपीनेस मिळालं नाही. पण माझ्या लाईफमध्ये एक मध्ये असा खूप मोठा एक पॅच आला जो मी सगळ्यांबरोबर सध्या तरी या स्टेजला डिस्कशन नाही करू शकत, की मी मेंटली खूप ट्रॉमामध्ये गेली, की का आय एम नॉट गेटिंग हॅपीनेस. मी खुशच होत नाहीये. का माझ्यावरतीच इतके प्रसंग येतात? का? पण त्यावेळी मला सोल्युशन असं मिळालं ना, की जर मला आनंद नाही मिळत आहे, तर ह्याचा अर्थ असा नाही ना, की मी कोणाला आनंद देऊ शकत नाही. त्या क्षणापासून मी विचार केला, की नाही अभिलाषा, जर तुला आनंद मिळत नसेल किंवा पैसे मी कमवू शकत होती. ते माझ्यासाठी ईझी होतं बिकॉज मी बी-कॉम आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ह्युमन राइट्स लॉमध्ये. आमची स्वतःची युनियन आहे, वसई जनरल लेबर युनियन. मी उपाध्यक्ष आहे. भरपूर कामगारांचा आम्ही लक्ष देतो, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. त्यामुळे पैसा कमवणं हा कधी मोठा टास्क नव्हता. कोण ₹500 कमवेल, तर कोण 500 करोड कमवेल. पण कमवू शकतो. पण कधी-कधी असं होतं ना, की आपण दुसऱ्यांसाठी जगणं कधी-कधी थोडंसं आपल्याला काय करायचंय? हा मुद्दा असतो, की मला काय करायचं लोकांचं काय आहे? माझ्या लाईफमध्ये इतका मोठे प्रॉब्लेम्स आले, की मी पूर्ण कोलॅप्स झाली, की काय होतंय? त्याच वेळी मी ठरवलं, की नाही अभिलाषा, माझ्याकडे देवानी कदाचित मला लोकांसाठी बनवलेलं आहे आणि मी लोकांना आनंद द्यायला लागली. आणि आनंद देताना दर आठवड्याला आपण कुक फूड वाटतो. मी फूड्स पॅकेट देते. महिलांना मी आवाहन करत असते, की तुमच्याकडे जर का छान साड्या असतील, तर मला डोनेट करा. फक्त फाटलेलं नको. मग आपण कपडे डोनेट करतो आणि अशी माझ्याकडे अनेक मुलं आहेत, की ज्यांना आपण सगळं देत असतो. तर त्यामुळे ज्यावेळी मी त्यांना आनंद द्यायला लागली, त्यांच्या स्माईल बघून मी खूप आनंदी व्हायला लागली. अरे, तेव्हा मला कळालं, की आयुष्यामध्ये पैसाच ही गोष्ट नाही, की जी तुम्हाला आनंद देईल. तुम्ही जर विचार केला, की मला आनंदी कसं व्हायचंय, तर एकदा लोकांना देऊन तर बघा. कारण की अनेक लोकं आहेत, की त्या साड्या आनंदाने घालून मला दाखवतायत, "ताई, मी आज कशी दिसते." आणि खरंच तुम्ही दिलेल्या ज्या साड्या असतात, त्यामध्ये ती खरंच छान दिसत असते. कोव्हिडमध्ये देखील सिच्युएशन इतकी बॅड असताना मी आय-सी-यूमध्ये देखील गेलेली होती. मी खूप लोकांचे जॉब गेलेले होते. खूप लोकांना जेवणाचे प्रॉब्लेम झालेले होते आणि घराच्या बाहेर देखील लोकं पडू शकत नव्हती. त्यावेळी मी आणि माझी टीम आम्ही जायचो, त्यांना फूड पॅकेट द्यायचो आणि कोणाला कुक फूड पण आम्ही द्यायचो. मी आय-सी-यूमध्ये जायची. कोणाला असं वाटायचं ना, की आम्हाला औषधं हवंयत, तर मी औषधं घेऊन त्यांच्या दरवाजापर्यंत पण जायची. एक टाईम असा आलेला, की लोकांनी मला सांगितलं, की "अरे, तू जातेस तिकडे, तू कोव्हिड घेऊन आमच्या घरात येशील." तर त्यामुळे मला असं वाटायचं, की अरे आपण कोणाला तरी मदत करतोय हे लोकांना का नाही? आणि कोव्हिडमध्ये म्हणजे आपल्याला कळालं, की माणूस स्वतःसाठी किती जगत असतो. आता मगाशी त्या मॅडम म्हणाल्या, की मी कोव्हिड वॉरियर होत्या त्या आणि हॅट्स ऑफ त्यांना.
पोलिसांना, नर्सना, डॉक्टर्सना त्यांनी जीवाची बाजी लावली लोकांसाठी. मग हे ज्यावेळी प्रत्येक माणूस विचार करेल ना, तर आपण ही सोसायटी इक्वल ठेवू शकतो. मी अनेक महिलांना मोटिव्हेट करण्यासाठी मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून देखील जाते. मुलींशी संवाद साधते. प्रॉब्लेम काय आहे ना, की आपण आपल्या दुःखात इतकं गुरफटलेलो असतो ना, की आपल्याला असं वाटतं, की हेच आयुष्य आहे. आयुष्य ॲक्चुअली ते नसतं. आयुष्य तुम्हाला जगायचं असतं आणि इतरांना जगवायचं कसं असतं कारण की वी डोंट नो, की आयुष्य मला किती देणार आहे. आज मी 42 इयर्सची आहे, तर माझ्याकडे अजून 20 वर्ष आहेत, 50 वर्ष आहेत का 15 वर्षात मला माहिती नाही. आनंद जेव्हा आपण वाटत जातो, लोकांचे प्रॉब्लेम्स जेव्हा आपले प्रॉब्लेम्स समजून आपण सॉल्व्ह करायला लागतो, त्यावेळी आयुष्य खरंच खूप सुंदर होतं. महिलांना आणि मुलींना मी एक गोष्ट नेहमी सांगेल, की खूप प्रॉब्लेम्स जरी आले, कारण की मी जर माझे प्रॉब्लेम सांगितले ना, तर ते खूप मोठे प्रॉब्लेम्स होतील आणि मला ते शेअर नाही करायचे. मला हे शेअर करायचंय, की एक महिला ही खूप सक्षम असते. तिला ॲक्चुअली कोणाची गरज नसते आणि तुमची एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिफिकेशन असते. भलेही तुम्ही लग्न केलंय, तुमचे हसबंड आहेत, सगळे आहेत, पण तुम्ही जन्माला एक इंडिव्हिज्युअल महिला म्हणून आलेले आहेत, ते कधीच विसरू नका. इफ तुम्हाला जर वाटलं ना, की मला हे करायचं, तुम्ही करू शकतात. तुम्ही आणि मी माझ्या आई-वडिलांचे खूप आभार व्यक्त करते, माझ्या सासूबाईंचे. मी सासूबाईंचे ह्यासाठी आभार व्यक्त करते, की ज्यावेळी मी बाहेर पडते, एका महिलेच्या मागे दुसरी महिला एक ठामपणे उभी असते. "तू तू जा." तिने कधी कंप्लेंट नाही केली, की आज हे करायचंय, आज ते करायचंय. त्यामुळे ह्या महिन्यातच मी अजून एक तुम्हाला किस्सा सांगते. एअर इंडिया जी कंपनी आहे, त्यांची मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं, की "मॅडम, तुमच्या फाउंडेशनच्या मुलांना आम्ही तुम्हाला संधी देतो." इतक्या मोठ्या कंपनीने माझ्या मुलांना संधी दिली. तिथे एक मस्त त्यांनी काहीतरी ठेवलेलं होतं. तर त्यांनी मला विचारलं, की "तुमची काय इच्छा आहे?" तर मी सांगितलं, की "माझी अशी इच्छा आहे, की आपण स्वप्न जे माझी मुलं बघतात, की एरोप्लेन नेहमी वरती बघतात, की वरती एरोप्लेन चाललेत. जर एअरपोर्टवरती ते येतात, तर त्यांचं एक स्वप्न पूर्ण कराल का तुम्ही? तुम्ही फक्त बाहेरून त्यांना एरोप्लेन उडताना दाखवतील का?" आणि एअर इंडियानी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. सो असे खूप किस्से आहेत. फक्त मला एवढं सांगायचंय, पूर्ण भारतामध्येच, पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये हा कायदा आला पाहिजे, की फूड वेस्ट होत असेल, तर तिकडे तुम्ही फाईन लावा. त्यामुळे आमच्या वसई तालुक्यामध्ये मी ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि संपूर्ण वसई तालुक्यामध्ये त्या पाट्या आणि सेव्ह फूडचे बॅनर्स प्रत्येक हॉटेलमध्ये, वेडिंग हॉलमध्ये सगळ्या ठिकाणी लागणार आहेत. सो जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही लोकांनी मला संधी दिली माझी मनोगत व्यक्त करण्यासाठी. त्यामुळे मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते. थँक सो मच.